नमस्कार मित्रांनो. कधी असं झालं आहे का की तुमच्या समोरची व्यक्ती तुमच्याशी खूप गोड बोलते, पण तुम्हाला आतून जाणवते की काहीतरी वेगळं सुरू आहे. खरं तर आपण अनेकदा समोरच्याच्या शब्दावर विश्वास ठेवतो, पण सत्य हे शब्दांमध्ये नसतंच, मानवी स्वभावाचे कठोर वास्तव असतं. मित्रांनो, जेव्हा एखादी स्त्री तुमच्यासमोर असते तेव्हा ती एकाच वेळी दोन वेगवेगळ्या प्रकारे असते. तुमचा पहिला प्रकार म्हणजे मुद्दाम उच्चारलेले शब्द, आणि हे शब्द फक्त वरवरचे असू शकतात. अनेकदा ते फक्त समोरच्याचं मन राखण्यासाठी किंवा वेळेनुसार बदललेले असतात. पण दुसरा जो सर्वात महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे तिच्या शरीराचे नैसर्गिक प्रतिसाद. हा प्रतिसाद तिच्या आतून येतो, ज्यावर तिचं देखील स्वतःचं नियंत्रण नसतं. ते इशारे आहेत जे तिचे शरीर नकळत तुम्हाला देत असतं, आणि खरं सत्य नेमकं इथेच दडलेलं असतं. दुर्दैवाने 99% पुरुष हे आयुष्यभर फक्त शब्दांच्या जाळ्यात आणि लॉजिकमध्ये अडकून पडतात. त्यांच्या डोळ्यासमोर सत्य असतं, पण ओळखण्याची नजर नसते. मित्रांनो, मग जेव्हा नात्यात काहीतरी बिनसतं तेव्हा हीच माणसं की त्या स्त्रियांना समजणं अशक्य आहे. पण खरं तर स्त्रियांना समजणं कठीण नाही. तुम्ही फक्त त्यांचे नैसर्गिक इशारे वाचायला शिकलेले नसता. तुम्ही भाषेसाठी पूर्णपणे अनोळखी असता, जी भाषा जग शब्द येण्यापूर्वीपासून बोलत आला आहे. आज हा व्हिडिओ तुम्हाला ती विशेष नजर माहीत करून देणार आहे, जी एका साध्या पुरुषाला यशस्वी पुरुषापासून वेगळं करते. आपण अशा शरीराच्या गुणांचा अभ्यास करणार आहोत, ज्या आकर्षणाचं निर्माण झाल्यावर स्त्रीचं शरीर पूर्णपणे नैसर्गिकरित्या आणि नकळत देत असतं. मित्रांनो, मुद्दाम केलेले प्रयत्न नसतात, काही ट्रिक्स किंवा माइंड गेम्स नाहीत, तर हे शरीराचे ते प्रामाणिक प्रतिसाद, जे काही खोटं बोलू शकत नाहीत. लक्षात ठेवा, बहुतेक पुरुष आयुष्यात मोठ्या संधी गमावतात कारण ते काही बोलत नाहीत. मित्रांनो, त्यांच्यासमोर असलेले हे भावनिक नाटक ओळखण्याची ताकद त्यांच्यात नसते. ते समोरच्याच्या मनात काय चाललंय हे ओळखण्याऐवजी स्वतःच्याच भीतीत आणि विचारात अडकलेले असतात. स्त्रियांचं मन शांत असतं, प्रचंड शक्तिशाली असतं. अभ्यासानुसार स्त्रीची ओढ निर्माण होते तेव्हा ती असे काही इशारे देते, तेव्हा ते धक्कादायक वास्तव्य आहे की तोपर्यंत एका साध्या पुरुषाला परिस्थितीचा अंदाजही आलेला नसतो. तो शब्दांचा फक्त ओघात वाद असतो, तर तिच्या शरीराच्या बोलीतून हे सत्य सांगत असतं. जर तुम्हाला या नात्यांच्या खेळाच्या मागे राहायचं नसेल, तर या संवादावर नियंत्रण ठेवायचं असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप गरजेची आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं केवळ तुमची गरज नाही, तर ती कायमची गुंतवणूक आहे. कारण एकदा तुम्ही हा शेवटचा पॉईंट समजून घेतला तर तुम्हाला ती हालचाली पाहणार नाहीत, तर तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यातील आणि शरीरातील लपलेले हेतू स्पष्टपणे वाचायला देखील शिकाल. तुमची बघण्याची दृष्टी कायमची बदलण्यासाठी तयार आहात का? तर चला सर्वात आधी सुरुवात करूया. मित्रांनो, या गोष्टीकडे म्हणून आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो, ती म्हणजे मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की यात एवढं विशेष काय आहे? तर मित्रांनो, इथूनच खरा गेम सुरू होतो. मित्रांनो बघा, माणसाच्या शरीरात मान सर्वात नाजूक आणि धोक्याचा भाग आहे. निसर्गातच कोणताही जीव आपली मान आणि त्याच व्यक्तीसमोर उघड करतो ज्याच्यावर त्याचा जीव अफाट विश्वास असतो, ज्याला तिच्याकडून अजिबात भीती वाटत नाही. हा आपल्या रक्तातला गुण आहे. मित्रांनो, आता ते स्त्रियांच्या बाबतीत लावून बघा. जेव्हा एखादी स्त्री तुमच्याशी बोलताना तिचं डोकं एका बाजूला झुकवते किंवा तिचे केस हाताने बाजूला सारून मानेचा भाग तुमच्यासमोर मोकळा करते, तेव्हा ती फक्त केस नीट करत नसते, तर तिच्या नकळत तुम्हाला एक मोठा सिग्नल देत असते. तिचं शरीर तुम्हाला सांगत असतं की फक्त मला तुझ्यासोबत सुरक्षित वाटते, तुझ्याबद्दल माझ्या मनात कोणतीही भीती नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत एखाद्या स्त्रीला तुमच्यासोबत सुरक्षित वाटत नाही, तोपर्यंत तिच्या मनात तुमच्याबद्दल आकर्षणाची ठिणगी पडणं अशक्य आहे. मित्रांनो, जर ती बोलताना वारंवार तिच्या मानेला हात लावत असेल, गळ्यातल्या मानेला, चेनला उगाचच हात लावत असेल, तर याचा अर्थ ती तुमच्या शरीराच्या सर्वात संवेदनशील भागाकडे तुमचं लक्ष खेचून घेते. ही एक निसर्गाची किमया आहे. तिला कदाचित स्वतःलाही हे समजत नसेल, पण ते शरीर ओरडून सांगते की तिच्या मानेचं दार ती तुमच्यासाठी उघडं करत आहे. मित्रांनो, आता तिचा संकोच हळूहळू ती पडायला लागली असते. मित्रांनो, बहुतेक पुरुषांना असं वाटतं की आकर्षणासाठी मोठे शब्द बोलावे लागतात, पण खरी पावर तर या बारीक गोष्टींमध्येच दडलेली असते. जर तिची मान तुमच्याकडे झुकलेली असेल, तर समजा की तिने तिचे संरक्षणाचे सर्व तट आता बाजूला केले आहेत.
हा एक असा ग्रीन सिग्नल असतो की जो तुम्हाला सांगतो की काही वेळ मागं हटण्याची नाही तर संवादात अधिक खोलवर रुतण्याची आहे. ज्या पुरुषाला डोळ्यासमोर दिसणारी साधी हालचाल समजते त्याला शब्दांची गरज उरत नाही. हा विश्वासाचा आणि समर्पणाचा सर्वात मोठा पुरावा आहे जो तिचं शरीर तुम्हाला अगदी शांतपणे देऊन जातं. मित्रांनो, आता ज्या गोष्टीबद्दल मी बोलणार आहे ती म्हणजे कठोर मनाचा पुरुष असला तर त्याचं मन एकदा तरी नक्कीच विरघळतं. ही गोष्ट म्हणजे एखाद्या स्त्रीने तुमच्यासमोर बसून तिच्या केसांशी खेळणे. हे दिसायला खूप साधं आहे, पण मित्रांनो यामागे रोमॅन्टिक मानसशास्त्र दडलंय. ते समजून घेतल्यावर तुमचे डोळे उघडतील. जेव्हा एखादी स्त्री तुमच्याशी बोलताना तिचे केस कानामागे सारते किंवा बोटांनी केसांशी खेळत राहते तेव्हा ते केवळ स्टाईल मारण्यासाठी नसतात, तर सायकोलॉजी सांगते की ही फक्त एक प्रकारची हालचाल आहे. म्हणजे जेव्हा निसर्गामध्ये एखादा जीव आपल्या जोडीदाराला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो स्वतःला जास्तीत जास्त देखणं आणि आकर्षक दाखवण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा तिची केसांशी खेळते तेव्हा ती नकळत तुमचं लक्ष तिच्या चेहऱ्याकडे आणि तिच्या सौंदर्याकडे खेचून घेत असते. पण यातला सर्वात मोठा रोमॅन्टिक ट्विस्ट म्हणजे केस बाजूला करून मान कलती करण्यामागचा आहे. सांगितल्याप्रमाणे मान हा नाजूक भाग आहे, पण जेव्हा ती केस बाजूला करून मान उघडी करते तेव्हा तुमच्याकडे बघून किंचित हसते तेव्हा ती स्त्री नैसर्गिक सौंदर्याचा आणि सुप्त ओढीचा सर्वात मोठा पुरावा तुम्हाला देत असते. हे एक प्रकारचं आमंत्रणच असतं जे सांगतं की मला तुझ्यासोबत कम्फर्टेबल खास वाटते. मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे केसांचा गंध. जेव्हा एखादी स्त्री केसांशी खेळते तेव्हा तिच्या केसांतील नैसर्गिक सुगंध हवेत दरवळतो, पण पूर्णपणे बायोलॉजिकल आहे. जेव्हा स्वतःलाही हे समजत नसेल तेव्हा तिचं शरीर तुमच्या मेंदूतल्या केंद्रांना जाग करत असतं, प्रयत्न करतं. जिथे आकर्षण आहे तिथे रोमांस जन्म घेतो. जर वारंवार ती केसांच्या बटांभोवती बोट गुंडाळत असेल तर समजून जा की तिच्या मनात विचारांची खूप मोठी खळबळ सुरू आहे. विचारांच्या केंद्रस्थानी तुम्हीच आहात. मित्रांनो, बहुतेक पुरुष याला फक्त एक सवय समजून सोडून देतात, पण मित्रांनो ही सवय नाही तर एक सायकोलॉजिकल पॉवर मूव्ह आहे. मित्रांनो, जेव्हा एखादी स्त्री तुमच्यासमोर अशी वागते तेव्हा तिची कोमलता आणि तिचं स्त्रीत्व तुमच्यासमोर मांडत असते. हा एक हाय व्हॅल्यू म्हणून तुम्हाला ओळखता येतो. मित्रांनो, लॉजिकचा विचार करण्याचा नाही तर एक रोमॅन्टिक ऊर्जेला प्रतिसाद देण्याचा आहे. तिच्या केसांच्या प्रत्येक हालचालीत एक वेगळी भाषा असते. जर ती तिच्या केसांशी मिळून जर तिने हे समजा तुमच्याशी समोर असं होत असेल तर तिच्या मनाचा दरवाजा तुमच्यासाठी तिने पूर्णपणे उघडला आहे. आता आपण तिसऱ्या संकेताकडे वळतोय जो सर्वात जास्त प्रामाणिक मानला जातोय, कारण यावर मेंदूचं नियंत्रण नसतं. मित्रांनो, ते संकेत म्हणजे पायांची दिशा आणि हालचाल. मित्रांनो बघा, आपण चेहऱ्यावर खोटं हसू आणू शकतो पण शब्दांनी खोटं बोलू शकतो. आपण आपले पाय कधीच खोटं बोलत नाही. मानसशास्त्रात एक नियम आहे, माणसाचं मन जिथे असतं तिथे त्याचे पाय वळतात. हा मुद्दा थोडा खोलवर समजून घ्या, कारण हे गुपित समजल्यावर तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या मनातली खळबळ क्षणात कळेल. समजा तुम्ही एखाद्या स्त्रीशी बोलत आहात, ती तुमच्याशी हसून खेळून बोलते, पण जर तिची पावलं तुमच्या दिशेला नसून बाहेरच्या बाजूला दरवाजाकडे असतील तर सावध व्हा. मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की ती शरीराने तिथे असली तरी मनातून तिला तिथून निघून जायचं आहे. पण त्याच्या अगदी उलट, जर ती बसलेली असताना तिचे गुडघे तुमच्या दिशेला वळलेले असतील आणि तिची पावलं थेट तुमच्याकडे रोखलेली असतील तर तो आकर्षणाचा सर्वात मोठा होकार आहे. तिचं संपूर्ण अस्तित्व तुमच्याकडे केंद्रित झालंय. त्यातून स्पष्ट होत आहे की यातील रोमांस आणि पावर बघा. जेव्हा आकर्षण वाढतं तेव्हा शरीराच्या मज्जा संस्थेत एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा शरीर कुठेतरी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतं. जर ती बसलेली असताना हळुवारपणे तिचे पाय हलवत असेल किंवा पायावर पाय टाकण्याची पद्धत वारंवार बदलत असेल तर समजा की तिच्या मनात काहीतरी नक्कीच शिजतंय. ती हालचाल अस्वस्थतेची नसते तर एका जिवंतपणाची असते. ती तुमच्याशी बोलताना किंवा तुम्हाला पाहताना एका वेगळ्याच विश्वात असते आणि जर तिचं शरीर त्या ऊर्जेला प्रतिसाद देत असतं तर तेव्हा अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तिचं शरीर अशा प्रकारे वळलं असेल की तिची पूर्ण ताठरता तुमच्या बाजूला आहे तर ती तिचं संपूर्ण लक्ष समर्पित करते. सायकोलॉजी सांगते की जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती मनापासून आवडते
तेव्हा आपण आपलं शरीर अशा प्रकारे सेट करतो की त्या व्यक्तीच्या आपल्यामध्ये कोणत्याही अडथळा राहू नये. तिचे पाय तुमच्या दिशेने असणं म्हणजे तिने तुम्हाला तिच्या आयुष्याच्या सेंटरमध्ये जागा दिली आहे. हे एक सत्य आहे मित्रांनो, जे तिला स्वतःलाही शब्दात मांडता येत नाही. मित्रांनो, आता आपण अशा एका संकेताकडे वळणार आहोत जो या संपूर्ण शरीराच्या बोलीचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा संकेत आहे की एकदा का तो दिसला की समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल काय चाललंय हे ओळखायला तुम्ही कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही पडणार. हे ओळखायला ज्योतिषाची गरज तर नाहीच पडणार, पण हा चौथा आणि शेवटचा इशारा आहे, तो म्हणजे शरीराच्या मध्यभाग आणि समर्पणाची भावना. मित्रांनो, जेव्हा मानसशास्त्राच्या भाषेत सांगायचं झालं तर आपला ट्रासो म्हणजेच छातीपासून पोटापर्यंतचा भाग हा आपल्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू असतो. हा निसर्गतःच माणूस हा भाग फक्त त्या व्यक्तीसमोर पूर्ण उघडा करतो ज्याच्यावर त्याचा आंधळा विश्वास असतो. जर एखादी स्त्री तुमच्याशी बोलताना तिचे खांदे आणि तिचं संपूर्ण खांदे शरीर तुमच्या दिशेने वळवून बसली असेल तर समजा की तिने तिचे सर्व डिफेन्स वियर्स तुमच्या संरक्षणाचे तट पाडून ती याला फुल बॉडी एंगेजमेंट म्हणतात. जेव्हा एखादी स्त्री तुमच्या मनापासून गुंतलेली असते तेव्हा तुमच्याबद्दल एक वेगळी ओढ तिच्या मनात असते. शरीर तिरकं ठेवत नाही तर ती तुमच्यासमोर अशा प्रकारे येते की तिचं हृदय आणि तिचं शरीर अगदी तुमच्या सरळ रेषेत असतं. त्यात सायकोलॉजिकल अर्थ असा आहे की मी तुझ्यासमोर पूर्णपणे सुरक्षित आहे आणि मी स्वतःला तुला समर्पित करायला तयार आहे. हा एक अत्यंत हाय लेवल समर्पणाची भावना असते. आता याला रोमॅन्टिक आणि पॉवरफुल भाग बघूया. जर ती तुमच्याशी बोलताना थोडी तुमच्या दिशेने झुकत असेल तर याचा अर्थ तिला तुमचं प्रत्येक वाक्य आणि तुमची उपस्थिती हवीशी वाटते. जर ती तुमच्या मागे मार्ग शोधत असते अशा वेळी ती नकळतपणे तिला कमरेला हात लावेल किंवा तिचे कपडे नीट करेल. मित्रांनो, हालचाली म्हणजे शरीराचा केंद्रबिंदू हायलाईट करण्याचा प्रयत्न असतो. ही एक शब्द आणि नैसर्गिक फिमेल सायकोलॉजी आहे जी सांगते की आता संवादाची पातळी मैत्रीच्या पलीकडे गेली आहे. एक हाय लेवल व्हॅल्यू म्हणून तुम्हाला ही ऊर्जा ओळखायला आली पाहिजे. जेव्हा चारही संकेत एकत्र येतात म्हणजेच मानेचा तो नजाकत भरा, केसांशी खेळणे आणि पायांची दिशा तुमच्याकडे वळणे, शरीराचा पूर्ण कल असतो, तेव्हा त्या शंकेला जागा राहत नाही. तिचं शरीर ओरडून सांगते की तुम्हीच तो पुरुष आहात ज्याच्याकडे ती स्त्री आकर्षित झाली. लक्षात ठेवा, आकर्षण खूप सुंदर कवितेत नसतं तर ते शरीराच्या प्रामाणिक हालचालीमध्ये दिसून येतं. ज्या पुरुषाला हा शेवटचा संकेत वाचता येतो तो आयुष्यात कधीही संधी गमावत नाही. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला जे काही सांगितलं ते काही माहीत नाही आहे तर ती एक पॉवर आहे. तर लक्षात ठेवा, 90% पुरुष आयुष्यभर हे फक्त शब्दांमागे धावत राहतात की समोर दिसणारं सत्य गमावून बसतात. पण आजपासून आपण या गर्दीचा हिस्सा नाही आहात. शांत राहून समोरच्या व्यक्तीच्या मनातील वादळ वाचण्याचा असतो. मित्रांनो, जेव्हा तुम्ही समोरच्या स्त्रीच्या डोळ्यातील चमक, तिच्या मानेची हालचाल आणि तिच्या पायांची दिशा ओळखायला शिकता तेव्हा तुम्हाला कशाचीही पाठलाग करण्याची गरज उरत नाही. कारण जो पुरुष संकेत ओळखतो त्याच पुरुषाकडे स्त्रिया सर्वात जास्त आकर्षित झालेल्या दिसून येतात. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कोणाशी बोलाल तेव्हा स्वतःच्या मनातल्या शंकामध्ये अडकून राहू नका. शांत व्हा, स्थिर व्हा आणि त्या क्षणात हजर राहा. तिचं शरीर तुम्हाला तिचं भविष्य सांगत असेल, फक्त ते वाचण्याची ताकद ठेवा. लक्षात ठेवा की जो पुरुष संकेत ओळखतो तोच संवादाचा राजा असतो. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना विनंती करते. श्री स्वामी समर्थ.